पहिल्यांदा मी कन्फ्युजन दूर करतो की मी आरक्षण उपवर्गीकरणाचा समर्थक आहे आणि हे उपवर्गीकरण सरकारनं जास्त भांडण न लावता लवकरात लवकर लागू करावं या मताचा मी आहे। महाराष्ट्रातील एस-सीमध्ये अनेक वाद आहेत, सामाजिक आहेत, सांस्कृतिक आहेत, धार्मिक आघाडीवर वाद आहेत। असे असताना हे आरक्षणाच्या आघाडीवर सुद्धा वाद असता कामा नये, अन्यथा येणारी पिढी ही भविष्यात कधीही एक होणार नाही। म्हणून पहिल्यांदा हे तिळा आपण काढून टाकला पाहिजे। सर्वांनी, विशेषतः मोठा भाऊ म्हणून बौद्ध समाजानं या आरक्षण उपवर्गीकरणाला जाहीर पाठिंबा दिला पाहिजे आणि त्यासाठी लढलं सुद्धा। महाराष्ट्रामध्ये सुद्धा अकोला पॅटर्न राबविला गेला आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेबांनी। तो सुद्धा कशामुळे यशस्वी झाला याचा अभ्यास केला पाहिजे। आपण अभ्यास केल्यानंतर असं लक्षात येईल की तिथलाही एस-सी समाज एक झाला। एस-सी समाज एक झाल्यानंतर इथं काहीतरी मतदान आहे, इथं एक गट्टा मतदान आहे असं इतरांना जेव्हा लक्षात आलं तेव्हा इतर समाज त्यांच्यासोबत आला, म्हणून अकोला पॅटर्न यशस्वी झाला। अकोला पॅटर्न जर महाराष्ट्रात यशस्वी करायचा असेल तर हे तिळा जे आहे हे तिळा आपल्याला काढता आलं पाहिजे, त्याशिवाय आपण ही चळवळ यशस्वी होऊ शकते। पहिल्यांदा मी कन्फ्युजन दूर करतो की मी आरक्षण उपवर्गीकरणाचा समर्थक आहे आणि हे उपवर्गीकरण सरकारनं जास्त भांडण न लावता लवकरात लवकर लागू करावं या मताचा मी आहे। त्याचं कारण सांगतो मी। आंबेडकर चळवळ जे भारतामध्ये यशस्वी झाली, जेव्हा जेव्हा शेड्यूल कास्ट फेडरेशन तयार झाला, म्हणजे एस-सी कास्ट जेव्हा जेव्हा एक झाली, तेव्हाच या देशामध्ये आंबेडकरी चळवळ यशस्वी झालेली आहे। आधीच महाराष्ट्रातील एस-सीमध्ये अनेक वाद आहेत, सामाजिक आहेत, सांस्कृतिक आहेत, धार्मिक आघाडीवर वाद आहेत। असे असताना हे आरक्षणाच्या आघाडीवर सुद्धा वाद असता कामा नये, अन्यथा येणारी पिढी ही भविष्यात कधीही एक होणार नाही। म्हणून पहिल्यांदा हे तिळा आपण काढून टाकला पाहिजे। सर्वांनी, विशेषतः मोठा भाऊ म्हणून बौद्ध समाजानं या आरक्षण उपवर्गीकरणाला जाहीर पाठिंबा दिला पाहिजे आणि त्यासाठी लढलं सुद्धा पाहिजे। कारण आपल्याला माहीत आहे, काही लोक म्हणतात, ऐकून तरी घ्या, अरे माझं बोलणं ऐकून घ्या, बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे आपल्याला, माझं पूर्ण अरे ऐकून घ्या, नंतर चर्चा करा ना। तर माझं काय म्हणणं आहे ते ऐकून घ्या। अरे आरक्षण उपवर्गीकरणाचं आहे, या विषयच तो आहे ना, त्या विषयावरच बोललं पाहिजे। ऐकून घ्या माझं म्हणणं काय। उत्तर भारतामध्ये बहुजन समाज निर्माण झाला, ते कशाच्या बळावर झाला? तिथं 4दा बहुजन समाज पार्टीचे बयनजींनी मुख्यमंत्री झाले, हे कशाच्या बळावर झाले? पहिल्यांदा तिथं एस-सी वर्ग हा एकत्रित झाला। तिथं जेव्हा जेव्हा प्रत्येक इलेक्शनमध्ये 20% मतदान हा एस-सी समाजाचा आहे, ते 20%पैकी मॅक्झिमम वोट हा बहुजन समाज पार्टीच्या पाठीमागे उभा होता, म्हणून तिथं बहुजन समाज निर्माण झाला। इतर ओबीसी समाज एकत्र आले, छोट्या मोठ्या जाती एकत्र आले आणि म्हणून तिथं बहुजन समाज निर्माण झाला, सत्ता हातेली, तिथं आंबेडकर चळवळ यशस्वी झाली। महाराष्ट्रामध्ये सुद्धा अकोला पॅटर्न राबविला गेला आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेबांनी। तो सुद्धा कशामुळे यशस्वी झाला याचा अभ्यास केला पाहिजे। आपण अभ्यास केल्यानंतर असं लक्षात येईल की तिथलाही एस-सी समाज एक झाला। एस-सी समाज एक झाल्यानंतर इथं काहीतरी मतदान आहे, इथं एक गट्टा मतदान आहे असं इतरांना जेव्हा लक्षात आलं तेव्हा इतर समाज त्यांच्यासोबत आला, म्हणून अकोला पॅटर्न यशस्वी झाला। अकोला पॅटर्न जर महाराष्ट्रात यशस्वी करायचा असेल तर हे तिळा जे आहे हे तिळा आपल्याला काढता आलं पाहिजे, त्याशिवाय आपण ही चळवळ यशस्वी होऊ शकत नाही। असं माझं व्यक्तिगत मत आहे। मी दुसऱ्यांचं मत इथं मांडत नाही, मी माझं व्यक्तिगत मांडत आहे। अजून एक मुद्दा आहे, अनेकांचा गैरसमज आहे की बौद्धांनी खाल्ला, बौद्धांनी जास्त खाल्ला, आरक्षणाच्या माध्यमाने जे काही नोकऱ्या मिळाल्या ते बौद्धांनी जास्त खाल्ल्या, हे सुद्धा चुकीचा आरोप आहे। त्या बाबतीत माझं स्पष्ट मत आहे। माझं मत असं आहे, 1950ला जेव्हा संविधान लागू झाला, आरक्षण लागू झाला, तेव्हा शिक्षणामध्ये उडी घेणारा पहिला समाज हा बौद्ध समाज आहे। बाबासाहेबांचं एक ना एक विचार स्वीकारणारा हा समाज आहे।
त्यामुळं जास्तीत जास्त लोक 1950 ते 90च्या आसपास जी पिढी घडली त्यामध्ये बहुतांश हा बौद्ध समाज आहे. जिथं जिथं जागा निघाल्या तिथं इंटरव्ह्यूला जेव्हा जे लोक गेले त्याच्यामध्ये 99% हे बौद्ध होते. या व्यवस्थेपुढे पर्याय नव्हता म्हणून त्यांनी बौद्धांना स्वीकारलेला आहे. पर्याय नव्हता कारण हेच उमेदवार समोर होते. असं समजू नका या व्यवस्थेचा बौद्धावर फार प्रेम आहे. मी बौद्ध आहे म्हणून सांगालो. उलट मी असे म्हणेन या व्यवस्थेचा बौद्धावर अतिशय आकस आहे. असं असतानासुद्धा मागच्या भूतकाळामध्ये या व्यवस्थेनं बौद्ध समाजाला दिला असं म्हणणं चुकीचं आहे. कारण त्यावेळी बौद्ध समाजातील कॅन्डिडेट क्वालिफाईड होते आणि ते समोर होते. त्या व्यवस्थेपुढे दुसरा कोणताही पर्याय नव्हता. म्हणून बौद्ध समाजाला या 90च्या दशकापर्यंत त्यांना रिझर्वेशनमध्ये जास्त स्थान मिळालं म्हणून ते दिसत आहेत. या उलट तुम्ही राजकीय क्षेत्रात बघा, बौद्धावर जास्त प्रेम असता तर सगळे आमदार बौद्धाचे दिसले असते. सगळे मंत्री जे विविध पक्षाचे आहेत ते सर्व बौद्ध दिसले असते ना. मग राजकीय क्षेत्रात का असं दिसत नाही? कारण त्यांना तिथं चॉईस आहे. असं कोणी वाईट मानून घेऊ नका. या भागामध्ये इथं असं एक म्हण आहे, जय भीमपेक्षा रामराम भरा अशी जे म्हण आहे, ही जी मानसिकता आहे ही मानसिकता या देशामध्ये अतिशय प्रभावीपणे काम करतो. हीच मानसिकता राजकीय क्षेत्रामध्ये बौद्धांचं स्थान कमी असण्याचं कारण आहे. इतर जातींना स्थान आहे. मी इतर जातींना नाव ठेवत नाही. तुम्ही जे म्हणतात, जे कोणी म्हणतात की हे संविधान विरोधी आहे, तर त्याला माझं उत्तर आहे, आर्थिक निकषावरचं आरक्षण कोणता संविधानवादी आहे? मूळ संविधानामध्ये आर्थिक निकष आधार हा आरक्षणाचा आधारच नाही. सामाजिक मागासलेपणा, शैक्षणिक मागासलेपणा आणि राजकीय प्रतिनिधित्व हे मूळ गाभा आहे आपल्या संविधानाचा. त्यानंतर मी धार्मिक आधारावर आरक्षण दिलंच ना, ते वापस घेतला हा भाग वेगळा. आता 10% केंद्र आणि राज्यामध्ये आर्थिक निकषावर आरक्षण आहे की नाही? तो मूळ संविधानामध्ये आहे का? नाही. मग का विरोध झाला नाही? सगळं खोटं आहे. ऐकून घ्या. हे का विरोध झाला नाही? मग आताच का विरोध होत आहे? तर माझं म्हणणं काय, हे सुद्धा संविधानामध्ये बसत नसला तरी संविधानामध्ये दुरुस्ती करावी, जे कोण जाणकार मंडळी आहेत. पण मातंग समाजाला, चर्मकार समाजाला, आपले जे लहान भाऊ आहेत त्यांना जर असं वाटत असेल की आमच्यावर अन्याय होत आहे, हे लागू करा. या समाजामध्ये बाणं लावू नका. त्याचा अजून एक फायदा होईल असं माझं मत आहे. आता इतर समाजाचं असं म्हणणं आहे की आम्हाला काही मिळत नाही. बौद्ध समाजाचं उलट आत्ता सध्याची मानसिकता अशी आहे, मी बौद्ध म्हणून सांगतो, की बौद्धांना सोडून बौद्धेतर लोकांनाच संधी मिळत आहे. ही आज बौद्ध समाजाची मानसिकता आहे. या मानसिकतेतून सर्वांना जर घालवायचं असेल, लोकसंख्येनुसार जर रिझर्वेशन देतच असतील तर देऊन टाकू द्या. बौद्धांचं जितकं पर्सेंटेज आहेत तितकं हक्काच्या जागा राहतील, तेवढे आमदार येतील. राजकीय क्षेत्रातसुद्धा हे लागू केलं पाहिजे. तितकं आमदार निवडून येतील, तितकं मंत्री बौद्धांचे होतील. बौद्धांचं याच्यात अजिबात नुकसान नाही तरी सरसकट आरक्षण असताना बौद्धांना टाळूनच घेतलं जात आहे. मी या क्षेत्रातला आहे म्हणून सांगालो. मी जर बौद्ध आहे, जर तिथं त्या ठिकाणी मातंग समाज, चर्मकार समाज, मी जातीचा उल्लेख करत आहे म्हणून कोणी नाराज होऊ नका. मी वास्तव सांगत आहे. ढोर समाज असेल किंवा अजून कोणता समाज असेल, त्या समाजाच्या कॅन्डिडेटला निवड करतात, बौद्धांना टाळतात क्वालिफाईड असताना, मेरिट असतानासुद्धा. मग याच्यातून जर आपल्याला बाहेर पडायचं असेल तर हे जे आहे भांडण लावण्यासाठीच हे केलेलं आहे, माझंही मत आहे. पण याच्यातूनही जर काही चांगलं होत असेल, हे चांगलं आपण स्वीकारलं पाहिजे. म्हणून आपण सर्वांनी पाठिंबा दिला पाहिजे. कारण बौद्धांच्या हक्काच्या जागा मिळतील. जे काय 13% त्यांना टक्केवारी मिळेल ते त्यांच्या हक्काच्या जागा राहतील. राजकीय क्षेत्रातसुद्धा लागू करा. याचा अजून एक फायदा होईल. तो फायदा म्हणजे OBCमध्ये सुद्धा लागू झाला पाहिजे उपवर्गीकरण. ओपनमध्ये सुद्धा झालं पाहिजे. ओपन ही कॅटेगरी आहे. ओपन म्हणजे मोकळं नाही. ओपन कॅटेगरी हा शब्द आहे. त्यामध्ये सुद्धा हजारो जाती आहेत. त्यातील प्रमुख जातींना सुद्धा मुख्य वाटा मिळाला पाहिजे. मग ओपन कॅटेगरीमध्ये का लागू नाही, OBCमध्ये का लागू नाही,
या सर्व कॅटेगरीमध्ये आरक्षण उपवर्गीकरण लागू झाला पाहिजे. मान्यवर काशीराम साहेबांनी सांगितलेलं आहे, जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी. असं जर लागू झाला तर 100% मंडळ आयोग लागू झाल्यासारखं या देशात होईल आणि त्या देशात खऱ्या अर्थानं क्रांती होईल. माझी कळकळीची विनंती आहे शेवटी की आपली जी भाषा आहे, सोशल मीडियावर पाहतो या संदर्भात आरक्षण उपवर्गीकरणाच्या संदर्भात, की सोशल मीडियावर पाहतो. नंतर मी माझं बोलणं झालं विचार, हा या समोर येऊन विचारा, समोर येऊन विचारा, पुढे या ना, अरे पुढे या. हॅलो. हे बघा हे पहा शेवटचं कार्यक्रमामध्ये अध्यक्ष मी आहे, बोलतो त्या विषयावर. सगळं सरालाच विचारू नका, त्यांना बोलू द्या. हा मला बोलू द्या, मला विचारा, नंतर अध्यक्षांना विचारा, मी उत्तर निश्चितपणे देईन. मला विचारा आणि मध्ये आणि- बोललो तर लिंक तुटल बोलण्याची. आणि विषय समजून घ्या. आता माझी शेवटचं विनंती आव्हान आहे की आज जे सोशल मीडियावर जे भाष्य होत आहेत या संदर्भात अनेक जाणकार मंडळी स्वतःला म्हणून घेतात आणि जे भाषण करतात त्या भाषणामध्ये जी भाषा आहे ही भाषा अतिशय चुकीची आहे. कोणी असेल, मातंग समाज असेल, बौद्ध समाज असेल, चर्मकार असेल, कोणीही असेल, की भारतीय संविधानानं आपल्याला सांगितलेलं आहे डिस्कशन केला पाहिजे, संवाद साधला पाहिजे, चर्चा केली पाहिजे. आणि ह्या चर्चा करीत असताना आपल्या भाषणातून द्वेष व्यक्त होतं कामा नये, की समोरचा समाज, समोरची व्यक्ती दुखावलं जाईल असं कोणतेही वक्तव्य करू नये. कारण ऐकून घ्या सर, ऐकून नाही हां हॅलो. ऐकू ठीक आहे, मी माझं संपवतो. मला जे सांगायचं आहे बघा, आपल्याला तुम्हाला स्वतंत्र कार्यक्रम लावता येईल, समजून घ्या, लावा. लोकशाही आहे, तुम्ही स्वतंत्र कार्यक्रम, पण तुम्हाला पुढं काय होणार आहे माहिती नाही. अजून पुढचे वक्ते काय बोलणार आहेत तर मी वक्त्याचं ऐकावं लागेल ना. ठीक आहे, मी मला ऐकून घ्या. असं नाही, मध्ये नाही. हो चालेल, ठीक आहे. तरी माझी विनंती आहे, मी माझं मत मांडलेलं आहे आणि मी त्या मताशी ठाम आहे आणि मी या आरक्षण उपवर्गीकरणाचा समर्थक आहे. धन्यवाद. जय भीम, जय भारत.